20 वर्ष झालं कथाकथन करतोय. निश्चितपणानं तुम्ही म्हणाला अशी कथा मी आयुष्यात ऐकली नाही, पण मलाही घरी जाऊन सांगता आलं पाहिजे की 20 वर्ष झालं कथाकथन करतोय, पण ग्रंथालय महोत्सवा इतकी दाद मला आजपर्यंत मिळालेली नाही. मी जयवंत आवटे तुमच्यासमोर कथा ठेवतो. कथेचं नाव आहे जानती. सदाच लग्न होऊन 2 महिने झालतं, तरी बिचारा मारुतीच्या देवळात झोपत होत. गावात हर प्रकारची देवळं होती आणि तितक्याच प्रकारची माणसं होती. ज्यांचा एकाच बायको विश्वास आहे ती रामाच्या देवळात झोपत होती, आणि ज्यांचा एकापेक्षा जास्त बायको विश्वास आहे ती कृष्णाच्या देवळात झोपत होती, आणि ज्यांचा लग्नावरच विश्वास नाही ती मारुतीच्या देवळात झोपत होती, आणि ज्यांचा लग्नावर विश्वास आहे पण आपल्या बायको विश्वास नाही ती आपल्या घरातच झोपत होती. सदाचा लग्नावर विश्वास होता, आपल्या बायको विश्वास होता, तरी मारुतीच्या देवळात झोपत होत. का तर सदाचा दोस्त नाग्या ती मारुतीच्या देवळात झोपायचो. अहो, सदा आणि नाग्या दोघं जिगरी दोस्त. दोस्ती म्हणजे काय कळायच्या आधीपासून दोघं दोस्त होती. पुन्हा कळायला लागल्यावर सदाचा नाविलाज झाला. अहो, नाग्या होतच तेवढा आगाव. बारकं होतं तेव्हा कुलकर्ण्यांच्या जेवणाचं निमंत्रण नव्हतं तरी जेवाय गेलं. आम्रखंड दोन्ही हातानं खाल्ला आणि त्याच हातानं बोंबलत गावभर फिरलं. ब्राह्मणाच्यात गुळमाड झुंका केलाय म्हणून. ही नाग्या सदाच्या लग्नात असं बेदम नाचलं. ह्याचा नाच बघून लग्नात आणलेलं घोडं देवळातल्या नंदीगत पाय दुमडून बसलं. आता सदाचं लग्न झालंय म्हणजे आपलं बी लग्न झालं पाहिजे म्हणून नाग्यानं मुली बघायला चालू केल्या. नाग्याला वाटत होतं या जगात एक तर नागिन अशी असल की ती म्हणाल करीन तर लग्न नाग्याशीच, नाही तर कातण टाकणार नाही. म्हणून नाग्यानं सगळ्या मुली पसंत केल्या, पण सगळ्या मुलींच्या बापांनी नाग्याला नापसंत केला. अहो, मुलींच्या बापांनी नाग्याला विचारलं तुझं सोशल वर्क काय, सामाजिक काम काय? मग यानं सांगायच का नाही? मुलासनी ड्रॉप दिलं, झाडासनी पाणी घातलं. ही म्हणतंय गावात कुत्री मारायची मोहीम राबविली होती आणि सगळी कुत्री एकट्यानं मारलीत. मुलीचं बाप नाकमुठीत धरून घरला गेल. सदानं मुलींच्या बापासनी सांगितलं नाग्या चांगला माणूस आहे, नाग्या चांगला माणूस आहे. मुलींचं बाप म्हणलं नाग्या माणूस आहे पण माणसात नाही. मग नाग्यानं विचार केला, चिंतन केलं, तसं हुशार होतो. आणि मग नाग्याच्या लक्षात आलं की ज्यांचं ठरवून लग्न ठरत नाही अशीच माणसं लव्ह मॅरेज करतात. म्हणून नाग्यानं लव्ह मॅरेज करायचे 4 दिवस घालवले. आणि 4 दिवसात नाग्याच्या लक्षात आलं की लव्ह मॅरेज करण्यासाठी समोरच्या पार्टीचं बी आपल्यावर लव असणं नितांत गरजेचं आहे. म्हणून नाग्यानं रितसर लाईन मारायची ठरवली. दुकानातनं जाऊन पाऊंडचा डबा आणला, 33% एक्स्ट्रा. दाबण्यानं कचा 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 विळकं पाडली, हातावर घेतली, फास फास. किस्ती घ्यायची अक्कल नाही, ज्यादा झाली बुडाला पुसली. पुन्हा घेतली, फास फास. असं करून पहिल्या वेळेला सगळा डबा संपवला आणि पिठाच्या गिरणीत कामाला असल्यागत पांढरं धोट होऊन फिरायला लागलं. आता असली चीज बघितल्यावर एखादी मुलगी हसणार किंवा एक मुलगी याच्याकडे बघून हसली. अहो, तुझमे रब दिखता है गाणं म्हणतच सदाकडे आलं. आणि सदाला म्हणला, आपल्याकडे एक मुलगी बघून हसली. सदा म्हणला मुलीची जात आहे, हसायसारखी गोष्ट दिसल्यावर हसती नाही. म्हणला आपलं तिच्यावर प्रेम आहे, तिचं आपल्यावर लव आहे. सदा म्हणला असू दे. नाही म्हणला आपण तिला लेटर लिहिणार. सदा म्हणला काय SMS चा जमाना आहे, ईमेलचा जमाना आहे, कशाला लेटर लिहितोयस? नाही म्हणला, प्रेमाला ऐतिहासिक परंपरा आहे. मग म्हणला खुशाल. मग यानं लिहिलं, सरत नाहीत प्रतीक्षेचे जीव घेणे हे क्षण, सरत नाहीत प्रतीक्षेचे जीव घेणे हे क्षण, प्रश्न आहे जीवनाचा तू फक्त हो म्हण. मुलगीनं उत्तर लिहिलं, मला आश्चर्याचा धक्काच बसला तुला समोर पाहून, मला आश्चर्याचा धक्काच बसला तुला समोर पाहून. नाग्या तू जिवंत कसा, कुत्री मारायची मोहीम राबवून? नाग्या म्हणला ही मुलींची जात बुद्धूची असणे काव्यात्मक अजिबात काही समजत नाही. हिंदीत लिहूया, प्रेम कसं नॅशनलाइज असलं पाहिजे. आणि मग यानं हिंदीत लिहिलं, एक ही बात दिल में चलती,
एक ही बात दिल में सलती, ताजमहल बनाना चाहता हूं लेकिन मुमताज नहीं मिलती. मुलगीनं उत्तर लिहिलं, मऊ लागला आहे म्हणून कोपरानेच खान. मऊ लागला आहे म्हणून कोपरानेच खान. नाग्या ताजमहल गेला उडत, आधी संडास तरी बांध. नाग्या म्हणला हे काव्यात्मक लिहून काय उपयोग नाही, शाळेत शिकवलंय तसं आपलं रितसर लेटर लिहूया. म्हणून यानं लिहिलं, श्री हनुमान प्रसन्न, आदरणीय पूजास शीर साष्टांग नमस्कार. लेटर लिहिण्यास कारण की आय लव यू. बाकी सगळे ठीक आहे, तुझ्या बहिणीची खूप खूप आठवण येते. बाबांना अनेक आशीर्वाद. आणि मम्मीला ते म्हणतायत गोड गोड पापा. तिथं नाग्याला असा मार मिळाला, नाग्या पॅन्ट बदलून आलं. असलं नाग्या पिक्चर बघून कुणा संग तर चळका मारून पहाटेचं 5ला मारुतीच्या देवळाजवळ झोपाय आलं तर श्यामू बंडकर देवळाच्या तोंडाला झोपलं होतं आणि ती गालात हसत होत. का तर ती काल नामानाच्या सुनेला नदी उचलू लागलं होतं आणि ती सून त्याच्या स्वप्नात आलती, त्यामुळे ती गालात हसत होत. नाग्यानं आत बघितलं तर लग्नातले नवे खट घेऊन सदा झोपल्याला बघितलं आणि ही जे तळपायाच्या मस्तकालाच गेली. म्हणला लग्न होऊन 2 महिने झालेत, बायको संग साधं बोललं नाही, लग्न झालंय तरी देवळात झोपतय. मी याला रोज उठवून घालवतोय, आज जरा लेट झालो, ह्याचं याला उठा येत नव्हतं का, असं म्हणून श्यामू बंडकरच्या नरड्यावर पाय देऊन आत गेलो. श्यामू बंडकरला वाटलं नामानाच्या सुनेनंच आपल्या नरड्यावर पाय दिला म्हणून वहिनी चुकलं म्हणून नाग्याचा पाय धरायला लागला. नाग्यानं पाय झिंजाटला आणि आत गेलं आणि सदाला अशेक लात गाठली. सदा केव्हाच निघून गेलत. अहो डोळ्यापुढं आणा, लग्न झालंय नुकतंच तरी देवळात झोपतोय म्हणल्यावर माणूस नावं ठेवणार की हो. म्हणून आपला अंधाराचा फायदा घेऊन घराकडे निघालं होतं तर श्यामू बंडकर स्वतःच्या घरापुढं कमरो हात ठेवून उभा राहिला होता आणि तिची बायको इकडे भांडी घासत होती. श्यामू बंडकरला कमरो हात ठेवायचा लय नाद. पंढरपूरच होतो आणि पांडुरंगाच्या वाहनाव गेलं तर पण गुन्हाव गेलं नव्हतं. दिसल तिची माप काढायचं, सदानं ओळखलं काय तर म्हणणार आहे. मग श्यामू बंडकरची बायको इकडे भांडी घासत होती, हे येतो उभाय आणि सदा आपल्या घराकडे निघाला होता तर अंधारात नाहळी मारली श्यामू बंडकरनं. सदानं वळून मागं बघितलं आणि रोगापाच्या बायकोला म्हणला, वहिनी गड्याच्या आवाजात हाक मारली काय, नटरंग बघून आलाय काय. नाही म्हणला मी मारली. म्हणला हसायच तर किमान दात तर दिसलं असतं. म्हणला मला एक सांग, तुला बायको पसंत आहे का. सदानं रोगापाच्या बायकोकडे बघितलं आणि म्हणलं नको, हाय तिच्या संग बोलायचं होईना आणि हिला नेऊन काय करू. अरे म्हणला तुझी म्हणला हाय की का. मग म्हणला देवळात का झोपतोयस. अहो म्हणला घर लहान आहे म्हणून देवळात झोपतोय. श्यामू बंडकर म्हणला, रघुआप्पा म्हणला लगा लग्न करताना पत्रिका बघितली होतीस का. म्हणला लग्न होऊन 2 महिने झालं घरात बसतोयस. म्हणला नाही बघितली. म्हणला असंच व्हायचं, माझी जन्मवेळ चुकली होती तरी मी पत्रिका बघितली. सदा म्हणला आप्पा तुमची जन्मवेळ चुकलेली नाही, तुम्ही चुकीच्या वेळी झाला मला आहे. रघुआप्पा म्हणला लाज वाटत्या का, लग्न होऊन 2 महिने झालं बायको संग बोलला नाही सण आमची माप काढतोयस. सदा खजील झाला आणि घराकडे निघाला. म्हणला खरंच आहे, कशाला आपण गावाची माप काढायची. साधं बायकोला आपल्याला भेटायला आलं नाही काय नाही. म्हणला आज बायको संग बोलायचंच असं म्हणून घरापर्यंत आला. येवाना उजाडलं होतं, दारात म्हैसन रेडा होती, पाण्याचा हौद होता, पाण्याची बादली भरून घेतली. आता म्हणला बायकोला पाठीला साबण लावावी बोलवावी आणि बसाव गुलू बोलत. पण सरळ बायकोला हाक मारण्यात काय अर्थ नाही म्हणून म्हणला आय जरा पाठीला साबण लावाय ग. त्याला वाटलं आई म्हणल पोरी जाग जरा लेकराच्या पाठीला साबण लाव म्हणून ही लाजून उभा राहील. तर आई कासोटा खाऊनच आली. बरं आली ह्याच्याकडे येईल का नाही, म्हैशीकडे गेली आणि म्हैस घासायचा असला मोठा दोंडा घेऊन आली आणि सदाचं मुडकं धरलं आणि खसा 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 पाठ घासली. ससा सोल्यागत पाठ सुटली. उशीर त्या पाठ घासली आणि त्या दोंड्याकडे बघितलं आणि म्हणले अरे सदा मी म्हैस घासायचा दोंडा घेतलाय की. अगं म्हणला तुला बोंबलून सांगत होतो तुझं ध्यान कुठं आहे. होय रे म्हणले,
म्हातारपणामुळे नजारच कमी आल्या. म्हैस घासायच्या दोंड्यानं म्हणली पाठ निघतीवी, थांब म्हणली रेडा घासायचा मोठा घेऊन येते. सदा म्हणला मातोश्री पाठ घासून वाट लावचिला. दोंडा ततच टाकला आणि सदाच्या आत गेली. सदा म्हणला काय नाही, आज बायको संग बोलायचंच. असं म्हणून आत आला. आई इकडं भाजी नीट करत होती, बायको इकडं स्वयंपाक करत होती. जुन्या पद्धतीचा आरसा लावते तसा आरसा लावला होता आणि यो असा भांग पाडायला लागला आणि आरशात याला याच्या बायकोचा चेहरा दिसला. बायको तिकडं हसत होती. रोजच्यापेक्षा बायको अधिकच देखणी त्याला दिसली. काय नाही म्हणला, आता बायको संग बोलायचंच. म्हणून म्हणला चहा झाला का? आई म्हणली तुझं का डोळं फुटलं? 12 खोल्याचं घर असलं ग विचारतोस. आरा म्हणला नाग्या म्हणतंय तीच खरं. पिक्चर मधल्या गत आपल्या आयुष्यात कधीच गंमत येणार नाही. पिक्चर मधला नट लग्न झालं की बायकोचा हात हातात घेतो आणि मळ्यातनं गाणी म्हणत पळतो. आपण बी आपल्या बायकोचा हात हातात घ्यावा आणि मळ्यातनं गाणी म्हणत पळावं. पुन्हा म्हणला नकोच. पिक्चर मधलं काय सगळेजण हिरव्या हिरव्या गावतात पळत गाणी म्हणतेत, पण आपल्या मळ्यातली कुत्री नाहीत शानी, फोडून काढते. मग म्हणला करावं काय, बायको संग बोलावं कसं? नाग्या म्हणताय तीच खरं. पिक्चर मधला नट लग्न झालं की शर्टाची बटणं तोडतो आणि देतो लांब फेकून आणि बायकोला म्हणतो माझ्या शर्टाची बटणं काय झाली. मग बायको येते सुई घेऊन, लावते त्याच्या शर्टाला बटणं. बसतात दोघं जण गोलू गोलू बोलत. आपण बी असंच करायचं. म्हणला नाही ठेवायची बटणं. गेला खुरपं घेतलं, करा 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 कापली, दिली लांब फेकून. आत गेला आणि म्हणला आय माझ्या शर्टाची बटणं काय झाली? आई म्हणली उक्ती घेतल्यावर असंच होयाच. काढ म्हणली तोवर म्हैशीला आणि रेड्याला पाणी दाव. बाहेर गेला, 2 बारड्या भरून घेतल्या, म्हैशी पुढे ठेवली, रेड्या पुढे ठेवली. दोघं मचा मचा पाणी प्यायला लागली. उशीर त्या रेड्याकडे बघितलं आणि म्हणलं आयला माणसाच्या जन्माला जाण्याऐवजी त्या रेड्याच्या जन्माला गेलो असतो बरं झालं असतं. निदान त्या म्हैशीकडे बघून हमराय तर गावला असतं. हा विचार करून आत आला. बायको शर्टाला बटणं लावते तोपर्यंत पॅन्ट घालावी म्हणून पॅन्ट घालाय गेला तर पॅन्टला बटणं कुठं आहेत? आईला म्हणलं आय अगं माझ्या पॅन्टची बटणं काय झाली? आई म्हणली अरे सदा घरात बटणं आहेत वी म्हणून पॅन्टची काढली आणि शर्टाला लावली. अग मग मी पॅन्ट घालू कशी? तिथं पोथ्याला आहे की म्हणली सुतळी बांध, कोण आत बघतोय? सदानं कशी तर पॅन्ट बांधली आणि गावात आला. नाग्या नटून तटून उभा राहिला होता. नाग्या म्हणला बायको संग बोललास का? म्हणला मलाच कळना कसं बोलायचं. नाग्या म्हणला माझं लग्न होईना, तुझं होऊन काय उपयोग नाही, आपण लग्न झालेल्याला विचारूया. 10 मिनिटं थांबली. आण्या खवीस आला. म्हणले अनिलराव तुम्ही बायको संग पहिल्यांदा कधी कुठं काय बोलला सांगता का? आण्या खवीस म्हणला मी बायको संग पहिल्यांदा कधी कुठं काय बोललो तुम्हाला अगदी सविस्तर सांगतो, पण मला आधी सांगा कुणाच्या बायको संग? अरे म्हणली गावाच्या बायका संग नव तुझ्या बायको संग. आरा म्हणला कशाला तो डागाळ्याला भूतकाळा काढताय? म्हणला का? म्हणला लग्नाच्या पहिल्या रात्री तिला म्हणलं समज मी मेलो तर तुझं कसं होईल? तर मला म्हणली मी खुळी होईन आणि झिंज्या इसकाटून सगळ्या गावभर फिरीन. कुठल्या बी नवऱ्याला बरं वाटेल की हो. म्हणून म्हणलं तू खरंच खोळी होशील? तर म्हणली 90% मी खोळी होईन. म्हणजे तू दुसरं लग्न करणार नाहीस? तर तसं काय नाही म्हणली, खोळी काही बी करू शकते. खोळीची कुणी गॅरंटी द्यावी? गावात एक माझ्यासारखं कथा कविता करणार होत आणि आश्चर्य म्हणजे त्याचं लग्न झालं. त्याला गावात हुडाकला. ती गावात गावतही बी. ती रानात आंब्याच्या झाडावर वैन पेन घेऊन बसलो होतो आणि पोपटाकडे एक टक बघत होतं आणि चिमणीव कविता लिहित होत. सगळी गेली म्हणली नमस्ते कवीवर ये. म्हणला वर कशाला ये, मीच खाली येतो. पहाडाचा आंबा पडावं तसं खाली पडलं तरी 2 कविता सांगितली. म्हणली साहित्यिक माशे तुम्ही तुमच्या बायको संग पहिल्यांदा कधी कुठं काय बोलला सांगता का? तो म्हणला अरा त्यासाठी तर रानात येऊन राहिली. म्हणला का हो? म्हणला मी एवढा मोठा कवी, लग्नाच्या पहिल्या रात्री तिला बरं वाटावं म्हणून म्हणलं इथून पुढं मी कवितेला सोडली. तर ती म्हणली माझ्यासाठी तुम्ही कवितेला सोडताय तर मग मी बी माहेरला गेल्यावर पक्याला आणि इजाला हीच सांगणार आहे.
आर म्हणला तुझं तूच काय करायचंय ते कर. सदा म्हणला काय नाही, मी आता मारुतीला नवसच बोलणार आहे. बायकोची न माझी भेट घडवून आण, तुला 5 नारळाचं तोरण बांधतो. नाग्या म्हणला खुळायस का काय? स्वतःच्या शिफ्टीला आग लावून गावाच्या बायका भेटवायच त्यानं आता बंद केलंय म्हटलं. आता तुझं तुलाच काहीतरी केलं पाहिजे. म्हणला काय करू सांग? म्हणला एक आयडिया आहे. म्हणला काय? आय गावाला घालीव आणि निवांत बायको संग बोलत बस. सदा म्हणला गाव गावाला जाईल, पण आय गावाला जाणार नाही. म्हणला मी कशाला? एवढं पिक्चर बघतोय, नाटकं बघतोय, तुझ्या आईला गावाला घालवायची अवघडावी. म्हणला संध्याकाळी 6 वाजता येतो आणि तुझ्या आईला गावाला घाली होतो. म्हणला 6 वाजता गेला. सदाच्या आई उमऱ्यावर बसली होती. मावळ तिची किरण तिच्या अंगावर पडली होती. गेला आणि पाया पडला आणि नमस्कार करतो म्हणला. सदाची आई म्हणली नाग्या, सदाचं लग्न झाल्यापासून इकडे फिरकायचाच बंद झालास. नाग्या म्हणला काकू, महात्मा गांधीजींनी म्हणलंय दोस्ताचं लग्न झालं की पुन्हा त्याच्या घराकडे फिरकायचं नाही. सदाची आई म्हणली गांधीजींनी ही बी म्हणलंय बी. म्हणला तुला खरं सांगू का? मीच म्हणलंय, पण या देशात गांधीजींनी म्हणलंय म्हणल्याशिवाय कुणाला खरंच वाटत नाही म्हटलं. नाग्याच्या डोक्यावर हात फिरवत सदाची आई म्हणली नाग्या, सदाच लग्न झालं, आता तुझं लग्न झालं म्हणजे मी मराय मोकळी झाली. नाग्या म्हणला प्रयत्न चालू आहेत, तुला लय दिवस जगायला लावत नाही, पण तू खुडू कोंबडेगत घरात काय करतेस? ये जा जरा गावाशिवाय फिरून. होय रे म्हणली, लय दिवस झालं जाईन जाईन म्हणते, पण ही म्हैस आहे की माझ्याशिवाय धारच देत नाही. म्हणली काहीतरी प्रयत्न कर, मार्ग काढ. म्हणली एक आयडिया. म्हणली काय? तू धार काढणार असशील तर मी गावाला जात. नाग्या म्हणला काढतो. म्हणली असे तसे काढायचे नाही. म्हणला मग? तिला बाईची सवय, साडी निसून काढायची. नाग्या म्हणला तुला काय लाज शरम हया काय दिल्या का? गड्यासारख्या गड्याला साडी नेसायला होत्यास. म्हणजे बघ, तू एवढा पिक्चर बघतोयस, नाटकं बघतोयस, जर साडी नेसलास तर बिघाडलो कुठ? म्हणला ती बी खरंच आहे. अमिताभ बच्चन स्त्रीची भूमिका केल्या, कमल हसन केल्या, बालगंधर्वांनी तर उभा आयुष्य साडीत घालवलं. आपण दोस्तासाठी नेसलो तर बिघाडलो कुठं? म्हणला नेसतो म्हणला, पण तुझं बट्यार नेसणार नाही, वहिनीचा शालू नेसणार. नेसायचं आहे तर जरा जीवाची हाऊस तर करून घेतो म्हणला. दिवस मावाळ्याला ह्याला साडी नेशिवली, ह्यानं पदूर घेतला आणि पाया पडताना म्हणला काकू नमस्कार करते. आईला म्हणला साडी जाम ताकद आहे, भाषेत सुद्धा बदल झाला म्हणला. आणि हातात डिचकी घेऊन अप्सर आलीच्या धर्तीवर ठुमकत ठुमकत चालायला लागलं. मध्येच थांबलं, मागं वळून म्हणलं काकू म्हशीला रेडकाय सवय नाही नव का? नाही मला का असं तोंड घालायला उचल म्हटलं. नाही म्हणले हो पुढं. ही जन्मात पहिल्यांदा साडी नेसलं होतं, दिवस मावळा आल्याला ही असं म्हशीच्या कासत हात घालाय गेलं आणि म्हशीनं अशी एक बॅकिक दिली, ही उचलून शेणात पडली. सदाच्या आईने एक माकड उडी मारली आणि घरात आत जाऊन कडी घातली. दिवस मावळ्याला तेवढ्यात सदा आला. सदानं बघितलं तर घराच दार बंद. हे ह्याच्या बायकोचा शालू नेसलंय, पाठ मोर उभाय, वाकून हाताचं साडीचं शेण काढतय. आईला म्हणला नाग्यानं जोरात काम केलं, आय गावाला गेली. आता म्हणला 2 महिन्यात पहिल्यांदा बोलायची संधी गावल्या, ही जी जरा गंमतच करूया म्हणून दबक्या पावलानं आल्यानं वाकलेल्या नाग्याच्या पाठीवर सदानं हात टाकला. नाग्याला वाटलं मसच सुटली आणि हौदाच्या पलीकडे उडी मारून पळालं. सदा म्हणला आयला 2 महिन्यात पहिल्यांदा बोलायची संधी गावली, तुम्ही खोळ्यागत पळाय का लागल्या म्हणून सदा त्याच्या मागं पळायला लागलं. नाग्या गुडघ्याच्या वर साडी घेऊन पळत होतं. आयला म्हणला जातीला लोढणा तर घालायचा का नाही? वारा पिऊन उंडारणाऱ्या वासराचा कासरा धरावा तसं पळणाऱ्या नाग्याचा पदूर धरला. नाग्या गरा 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 फिरलं, साडी तिथंच टाकून पळाला. सदाच्या ध्यानात सुद्धा नव्हतं साडीच्या आत नाग्या असल, आणि नाग्याच्या मनात सुद्धा नव्हतं आपलं चौकात वस्त्रारण होईल. सदानं काय झालंय ओळखलं. 2 घास खाल्लं, देवळात गेला. श्यामवणकर गण आबार रघोपा सगळी बसली होती. तेवढ्यात नाग्या आला. नाग्याच तोंड असलं सुजलं होतं. हनुमान कोण नेमका ओळखत नव्हता. असाच गेला आणि बसला नेमका दिव्याखाली. तेवढ्यात श्यामवणकर म्हणला नाग्या तोंडाला काय झालंय र?
नाग्या म्हणला मऊचा जसं साधा हसलं. म्हणला लाज वाटत्या कर, लग्न होऊन 2 महिने झालं बायको संग साधा बोलला नाहीस आणि तो आम्हाला असतोस वे. श्यामू बनगर म्हणला बायको संग अजून बोलला नाही वी. नाग्या म्हणला बायको संग अजून बोलला नाही, तुम्हाला अजून माहिती नाही वी. श्यामू बनगर म्हणला बायको संग आयुष्यभर वर मान करून बोलायचं असलं तर काय केलं पाहिजे. नाग्या म्हणला आयुष्यभर वर मान करून बोलायचं असलं तर बायको किमान आपल्यापेक्षा 1 फुटानं उंची पाहिजे. श्यामू बनगर म्हणला चोख, आपला अनुभव आहे. लग्न झाल्या झाल्या बायकोच्या कानाखाली आवाज काढायचा आपला अनुभव आहे. नाग्या म्हणला आपला अनुभव आहे, आपला अनुभव आहे म्हणताय, मग तुम्ही का देवळात झोपताय. म्हणला अनुभव आपला पण मार खाणारी पार्टी आपणच आहे म्हणला. नाग्या म्हणला काय पिक्चर बघता का नाही. द्यायची बायको नदीत ढकलून आणि मगरीनं खाल्ली म्हणायच. शासन 2 लाख रुपये देतंय, 2 लाख. श्यामू बनगर म्हणला काय उपयोग नाही, जात मगरीला खाऊन येईल आणि शासनाला मला 5-50 हजार द्यायला लागतील म्हणलं. म्हणला असली खतरनाक बायको आहे काय. श्यामू बनगर म्हणला खतरनाक, मलिंगाचा बाउन्सर चुकवा येईल पण जातीचं लाटणं अंड्याच्या उलट्या ट्रेगत नुसतं टँगाळच लागते ती म्हणलं. रघोपा म्हणला असली कसली राहिलेखाच्या संसारात आडवी पडत्या. सदा म्हणला या जगात कुणाची तरी राहिलेखाच्या संसारात आडवी पडती का हो. माझ्या बाच्या माघारी सगळ्या गावाचा बांध उपसून तिनं मला लहानाचं मोठं केलं. लग्न झाल्यावर मला 1000दा म्हणले मला गावात गमत नाही, मी रानात राहती. पण ही न कळणे इतका मी दूध खुळा नाही. हयात असलेली आई जर घरात नसेल तर त्या घराला घरपण नाही. सगळ्या गोष्टीत विनोद, सगळ्या गोष्टीत विनोद. ज्याला राहिलं 2 खोल्याचं घर नाही त्याच्या व्यथा तुम्हाला कधी समजणार. जो आपल्या बायकोशी 2 शब्द बोलू शकत नाही त्याच्या वेदना तुम्हाला कधी समजणार. असं म्हणून तो बाहेर जाऊन कट्ट्यावर बसला. थोडा वेळ कोणीच काही बोललं नाही. त्याच्या खांद्यावरती हात पडला. त्यानं वर बघितलं, नाग्या होता. नाग्या म्हणला सदा तुझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रसंग मी हसण्यावर घेतोय म्हणून तुला दुःख होणं साहजिक आहे, पण हे हसणं निवळ वरवरचं वास्तव खूप वेगळं आहे. अरे समाज प्रबोधनाच्या गप्पा मारणारे लोक जेव्हा एअर कंडिशन मध्ये बसून गरिबीची व्याख्या करू लागतात, आपले बंगले टुमदार बांधून दुसऱ्याच्या दारिद्र्याचा बाजार मांडतात, मंदिर मस्जिद चर्चला लाखो रुपयाच्या देणग्या देऊन ग्रंथालयाकडे मात्र तुच्छतेने पाहतात, त्यावेळेला सामान्याला पोट धरून हसण्यापलीकडे काय करता येऊ शकतं. या हसणं म्हणजे गरिबाला अधिक गरीब करू पाहणाऱ्या व्यवस्थेला नाकारणं आणि आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवणाऱ्या मुलापेक्षा आपल्या आईसाठी देवळात झोपणाऱ्या सदाला स्वीकार नाही. तुझ्या वेदनेवर घातलेली फुंकर म्हणजे विनोद आहे. दोघांनी एकमेकाला कडकडून मिठ्या मारल्या. पाणावलेल्या डोळ्यांनी दोघांचा चेहरा स्पष्ट झालं आणि सदा आपल्या घराकडे झोपायला निघाला. सदाच्या बायकोनं रोजच्या प्रमाणे जेवणावरली आणि अंतरुणाला पाठ टेकली. इतक्या दार वाजलं, टकटक. तिनं कयास केला आपला धनीच असला पाहिजे. ती उठणार होती इतक्यात सासू जागी झाली. सासू म्हणली कोण आहे. सदा ग बाहेरनं कचरत आवाज आला. ती म्हणली पोरी बघ लेकरला पाणी पाहिजे असल. ती उठली, तिनं तांब्या हातात घेतला, वर फुलपात्र ठेवलं, बंद दरवाजाजवळ गेली, तर त्या हातानं कडी काढली. बाहेर सदाबा होता. पाणी. तो कचरच्या आवाजात म्हणाला हे घ्या. ती लाजली. तो काहीतरी बोलणार होता. इतक्यात सासून कूस बदलली. उद्या शेताव ये जेवण घेऊन असं म्हणून तो निघून गेला. ती आत आली, अंतरुणाला पाठ टेकली. या अगोदर ती शेतावर गेली होती, पण तेव्हा ती वल्या हळदीची होती. उद्या ती एकटी जाणार होती. आपल्या पतीला भेटणार होती, धन्याला भेटणार होती, ज्याच्यासाठी ती अधीर झाली होती, त्या कारभाऱ्याला भेटणार होती, त्याच्याशी गोड गोड बोलणार होती, त्याला 2 घास खाऊ घालणार होती, त्याचं तोंड गोड करणार होती. या विचाराने ती लाजली. तिनं अंधाराची हवाली झाली आणि रोजच्या पेक्षा लवकर सदानं आळी दिली. आयो मी शेतावर जातोय, तिला जेवण घेऊन लावून दे. सदाची आई उठली. सदा म्हणून हाका मारल्या, पण सदा केव्हाच निघून गेला होता. सदाच्या बायकोने जेवण आवरली आणि जेवण घेऊन निघाली. इतक्यात सासू म्हणली बघ. सशाच्या काळजानं तिनं मागं बघितलं. सासू म्हणली ऊन मी म्हणताय आणि कालपासून आभाळ बी निघायला लागलंय. आलाच पाऊस तर घडीभर थांब तिथं. बर म्हणून ती घराबाहेर पडली. आता ती गावच्या रस्त्यानं चालू लागली. गावातल्या बायका तिला जवळ बोलवू लागल्या, तिच्या रूपाचं कौतुक करू लागल्या. 1-2 बायकांचं राबता हात तिच्या गालावरून फिरलं, पण तिचं लक्ष तिकडे नव्हतंच.
तिला आपल्या पतीला भेटायचं होतं, धन्याला भेटायचं होतं, ज्याच्यासाठी ती अधीर झाली होती त्या कारभाऱ्याला भेटायचं होतं. ती चालत चालत पांदीजवळ आली, पांदीतनं वर आली, मेहनती करून वावरं तयार होती. पहिल्या पावसाची ओढ त्या शेतसरला लागली होती. इतक्यात पळत्या डागाची सावली तिच्या अंगावर पडली. विस्कटलेले केस सावरी तिनं वर पाहिलं. गोवर्धन उचलणाऱ्या गवळ्याच्या सावळ्या पोरागत ते काळं ढग आपल्याकडे बघून हसतंय असं तिला वाटलं. ती पुन्हा पुढे चालू लागली. सरी सोडलेल्या वावरात बायका लगबगीने काहीतरी टोकत होत्या. सकूची देखणी सून पाहताच वाकल्या बायका कमरेला हात लावून उभ्या राहिल्या आणि तू शेताव कशी म्हणून विचारलं. तिनं सांगितलं. यांचं जेवण घेऊन आल्या. त्या बायकांनी वर बघितलं. निळा आकाश आता काळा आभाळ होऊ लागलं होतं. आज पाऊस येणार हे त्या बायकांनी ओळखलं. त्या गालात हसल्या. ती पुन्हा पुढे चालू लागली. ती चालत चालत आपल्या शेताजवळ आली. तिला पाहता सदाने सफराची वाट धरली. सदा सफरात शिरताना बघितला आणि ती थबकली. तिचे पाय जड झाले, घसा कोरडा पडला. तापल्या जमिनीशी एकरूप होऊन ती आता शिलकीने चालू लागली. आता आबाळ गच्च भरून आलो होतं. आता नाही तर कधीच नाही या वेड्या आवेगानं ते काळं ढग टिचून भरलं होतं. सुकल्या ओठावरनं जीभ फिरवत ती सफरात शिरली. आज तिचा पती उभा होता, धनी उभा होता. ज्याला भेटायला ती अधीर झाली होती तो कारभारी उभा होता. इतक्यात वाऱ्यानं उन्हाळ गती घेतली आणि पावसाची पहिली सर घेऊन तो सफरात शिरला. त्यांगी शहरली, पदर सावरायचा विसरली. वारात येऊ नये म्हणून त्यानं दार लावलं आणि आता पावसाचा संयम सुटला. धरतीला भेटायला सनाट्यानं धावला. भरून आलेला आभाळ बरसून बरसून मोकळं होत होतं. पाऊस पडत होता, जमीन भिजत होती. सृष्टी धर्माला निसर्ग जातीनं जागला होता. रपरपणाऱ्या पावसानं अवघी सृष्टी नाली. तापली शेतं गारटी झाली, सुकली पानं हिरवी झाली. यस्कारला सरडा कुंपण्यात शिरला. नाचणाऱ्या मोराने आडोसा धरला. रपरपणारा पाऊस हळूहळू कमी झाला. अंगावर दैवार घेऊन साड तृप्त झालं. पाखराने अंग झाडली, कोकराने ओंडक्यावर उड्या घेतल्या. ओलीत सपार त्या शिवारात अंग नितळत उभा होतं. भिजलं दार तिने अदबीन उघडलं. अंधावात भिजलेल्या गुलाबाच्या फुलासारखी खाली मान घालून ती घराच्या दिशेनं चालू लागली. तिच्या मनाचं हलकं फुलकं पीच झालं होतं. ती धन्य झाली होती. तिच्या पतीचं प्रेम तिला उमजलं होतं. एका कळीचं आज फुल झालं होतं. ओला वारा तिच्या अंगावरून गेला न सुगंधित झाला. निसर्गाशी एकरूप होऊन ती अंगी सुखावली होती. ती नांदती होतीच, आज जाणतीही झाली. ती नांदती होतीच.